नमस्कार मित्रांनो, मायक्रोबायोलॉजी इन मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण स्पेसिफिक जे काही बायोफिल्म जे काही मेडिकल डिव्हायसेसवरती जे काही प्रोड्यूस केलं जातं बॅक्टेरियाद्वारे, ते कसं आपण बायो कंट्रोल करू शकतो बॅक्टेरियोफाज टेक्नॉलॉजीचा वापर करून, ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर चला तो व्हिडिओ सुरुवात करूया. सर्वात प्रथम हे जे काही मेडिकल डिव्हाइस आहे हे जे काही इन्फेक्शन आहे ते आपण जर पाहिलं तर मिलियन्स ऑफ द पेशंटला ॲन्युअली हे इन्फेक्ट करत आहे. त्याच्यामुळे जो काही हेल्थकेअरचा काही कॉस्ट आहे किंवा जो मोर्टॅलिटी रेट आहे त्याच्यावरती परिणाम होतो आहे. तर हे जे काही बायोफिल्म फॉर्मेशन हे होतं आहे हे ॲज अ प्रोटेक्टिव्ह बॅरियर किंवा शिल्ड म्हणून बॅक्टेरियाला प्रोटेक्ट करतं, जेणेकरून जो काही बॅक्टेरियावरती जो इम्युनो रिस्पॉन्स जनरेट होणार आहे किंवा जे कॉन्व्हेन्शनल जे काही आपण अँटीबायोटिक यूज करतो आहे ते सुद्धा त्याच्यावरती परिणाम हे करू शकणार नाही. आणि याच्यामुळे जे काही डिव्हाइस रिलेटेड जे काही इन्फेक्शन आहे त्याच्यामुळे जे हेल्थकेअर जे काही सिस्टीम आहे त्याच्यावरती खूप मोठा जो काही भार हा पडलेला पाहायला मिळतो. तर हे जे काही बायोफिल्मचं किंवा हे जे काही बायोफिल्म आहे त्याच्यामुळे जे काही बॅक्टेरियल जे काही कम्युनिटी आहे ती पूर्णपणे प्रोटेक्ट होते. आणि याच्यामुळे जे काही एक्स्ट्रा जे काही मॅट्रिक्स आहे प्रोटीनचं किंवा जे पॉलिसेक्रेट आहे किंवा त्या बॅक्टेरियाचा जो काही DNA आहे तो पूर्णपणे प्रोटेक्ट याच्याद्वारे केला जातो. आणि हे जे काही प्रोटेक्टिव्ह जे काही कव्हर आहे याच्यामुळे जो काही बॅक्टेरियाला त्या मेडिकल डिव्हायसेसला अधेअर करण्यासाठी एक जागा मिळते, जेणेकरून जी काही जी ट्रीटमेंट आहे तो रजिस्टर हा करू शकतो. तर याच्यामध्ये पहिल्यांदा आपल्याला पाहायला मिळतं इनिशियल अटॅचमेंट. तर सगळ्यात पहिल्यांदा जो काही फ्लायकोटोनिक जो काही बॅक्टेरिया आहे फ्लॅन्कोटोनिक हे सगळ्यात पहिल्यांदा डिव्हाइस सरफेसला अधेअर करतात किंवा अटॅच होतात थ्रू दी वॉन्डरवॉल फोर्स. हा जो काही वीक जो काही वॉन्डरवॉल फोर्स आहे किंवा जो इलेक्ट्रोस्टॅटिक इंटरॅक्शनद्वारे त्याचं इनिशियली अटॅचमेंट हे मेडिकल डिव्हायसेसवरती होतं. त्याच्यानंतर इरिव्हर्सेबल अधेजन किंवा त्याच्यानंतर जो बॅक्टेरिया आहे त्याचं अटॅचमेंट झाल्यानंतर जे काही अधेजिव्ह मॉलिक्यूल असतील किंवा एक्स्ट्रासेल्युलर जे काही पॉलिमेरिक सबस्टन्स असेल ते ह्याच्यामध्ये प्रोड्यूस हा केला जातं बॅक्टेरियाद्वारे. त्याच्यानंतर मॅच्युरेशन ही प्रोसेस असते. याच्यामध्ये जे काही बायोफिल्म आहे ते डेव्हलप व्हायला चालू होतं की जे काही मायक्रो कॉलनीज असतील किंवा जो वॉटर चॅनल असेल त्याला पूर्णपणे डेव्हलप करून जे काही कम्युनिटी स्ट्रक्चर आहे ते रिबूट्स किंवा क्रिएट हे केलं जातं. त्याच्यानंतर डिस्पर्शन जे मॅच्युअर जे काही बायोफिल्म आहे ते पूर्णपणे जे फ्लॅन्कोटॉन जे काही सेल असतील ते किंवा जे न्यूज सरफेस असेल किंवा जे कॉलनीज असतील त्याला रिलीज केलं जातं आणि त्याची जी काही इन्फेक्शन जी काही सायकल असेल ते पूर्णपणे डिस्पर्स व्हायला चालू होते. तर हे पूर्ण जे नॅचरल प्रोटेक्टिव्ह जी काही शेल्ड आहे ती बॅक्टेरियाच्या अगेन्स्ट किंवा बॅक्टेरियाच्या वरती आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यानंतर ह्या करंट ट्रीटमेंटचे लिमिटेशन आणि अँटीबायोटिक रेजिस्टन्स हे जी काही स्पेसिफिक जे काही बायोफिल्म तयार होतं आहे तर त्याच्यावरती जे काही अँटीबायोटिक जे काही पेनिट्रेशन जे काही आहे ते फेल्युअर होते, कारण की याचे काही बायोफिल्म जे काही मॅट्रिक्स आहे ते ॲज अ फिजिकल बॅरियर म्हणून काम करते. तर त्यामुळे जे काही अँटीबायोटिक असतील हे प्रिव्हेंट केलं जातं बॅक्टेरियल सेलपर्यंत पोचण्यासाठी. म्हणजे जर बायोफिल्म आधी प्रोड्यूस होतं त्याच्यामध्ये कॉलनीज असतात, बॅक्टेरियल सेल असते, तर ही जी काही बायोफिल्म आहे ते जे काही अँटीबायोटिकला मरे जाण्यापासून वाचवते. आणि त्यामुळे जो काही बायोफिल्म जो काही बॅक्टेरिया आहे त्याचं जी काही ग्रोथ आहे तिथेही होत राहते. आणि बायोफिल्मला अटॅच झाल्यामुळे जे काही अँटीबायोटिक अटॅच झाल्यामुळे ती सेलपर्यंत जे काही अँटीबायोटिक आहे ते जात नाही. तसंच मेटाबॉलिक डॉर्मन्सी, तर याच्यामुळे जो काही बॅक्टेरिया आहे विदिन दी बायोफिल्म याच्यावरती स्लो ग्रोथ जी काही स्टेट आहे बायोफिल्मची ती चालू असल्यामुळे जो काही अँटीबायोटिक जो काही टार्गेट आहे तो रेजिस्ट करण्या म्हणजे त्याच्यामध्ये ॲबिलिटी ही ऑलरेडी प्रोड्यूस होते आणि सेल डिव्हिजन किंवा जे मेटाबॉलिझम आहे ते ॲक्टिवेट हे मध्ये राहतं. त्याच्यानंतर जेनेटिक ॲडॅप्टेशन आणि हे जे काही बायोफिल्मचं जे एन्व्हायरमेंट आहे ते जे काही हॉरिझॉन्टल जीन ट्रान्सफर असेल त्याला फॅसिलिट करण्याची ॲबिलिटी आहे किंवा त्याची जे काही रॅपिडली जे काही स्प्रेडिंग जे काही अँटीबायोटिक आहे जे बॅक्टेरियल पॉप्युलेशनला रेजिस्ट करण्याचे काम करत आहे त्यालासुद्धा हे जे काही बायोफिल्म आहे ते रेजिस्ट करण्याची ॲबिलिटी त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. तर हे लिमिटेशन आपल्याला अँटीबायोटिक रेजिस्टन्सचे त्याच्या फेल्युअरचे आपल्याला पाहायला मिळतात. तर हे जे काही अँटीबायोटिक रेजिस्टन्स जे काही फेल्युअर आपल्याला पाहायला मिळते तर त्याच्या अगेन्स्ट आपण जे काही बॅक्टेरियोफाज आहे जो की नॅचरल बॅक्टेरियल प्रिडेटर आहे तर तो आपण याच्यामध्ये आपण वापरू शकतो. तर बॅक्टेरियोफाज जो काही असेल किंवा हा फाज आहे तो आपल्याला माहिती आहे हा एक व्हायरस आहे जो की स्पेसिफिकली बॅक्टेरियाला इन्फेक्ट करतो आणि बॅक्टेरियाला किल करण्याचं काम करतो.
तर याच्यामध्ये जे की सगळ्यात पहिल्यांदा तो आधी पॅथोजेनिक जो काही बॅक्टेरिया असेल जो की बायोफिल्म फॉर्मेशन करतो आहे, जो की इन्फेक्ट करण्याची त्याच्यामध्ये ॲबिलिटी आहे किंवा डिसीज कॉझिंग ॲबिलिटी असणारे जे काही पॅथोजन असतील तर त्याला पहिल्यांदा रिकग्नाईज करतो. रिकग्नाईज केल्यानंतर इन्फेक्ट करतो. इन्फेक्ट केल्यानंतर पूर्णपणे बॅक्टेरियल सेलला विदिन द रिमार्केबल प्रिसायझेशन पूर्णपणे इलिमिनेट करण्याची ॲबिलिटी बॅक्टेरोफाजमध्ये आपल्याला पाहायला मिळते. तर हे जे की पूर्णपणे जे फाजचं जे काही स्पेसिफिक आहे तो एक स्पेसिफिक बॅक्टेरियल किंवा पॅथोजेनिक स्ट्रेनला अटॅच होणार आणि जे की बेनिफिशियल जे काही बॅक्टेरिया आहे त्याला प्रिझर्व करण्याची ॲबिलिटी याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे स्पेसिफिक जे काही बेनिफिशियल जे बॅक्टेरिया असतील तो त्याला इन्फेक्ट करत नाही किंवा तो त्याला किल किंवा इलिमिनेट करत नाही. जे की स्पेसिफिक पॅथोजन असतील त्यालाच हा किल किंवा पूर्णपणे इलिमिनेट हा करतो. तसंच आपल्याला पाहिलं याच्यामध्ये आपल्याला होस्ट स्पेसिफिसिटी हा जो पॉईंट आहे म्हणजे ईच ऑफ दी बॅक्टेरियल सेल ही स्पेसिफिक हा त्याच्यावरती होस्ट स्पेसिफिसिटी आपल्याला पाहायला मिळते आणि तो स्पेसिफिक जे काही बॅक्टेरियलला टार्गेट करतो आणि त्याला किल हा करतो. आणि सेल्फ रेप्लिकेशन म्हणजे रेप्लिकेशन जी काही ज्यावेळेस तो पूर्णपणे बॅक्टेरियल सेलमध्ये जातो, बॅक्टेरियल सेलमध्ये ज्यावेळेस त्याचं DNA इंजेक्ट होतं तो रेप्लिकेशन होतो. रेप्लिकेशन झाल्यानंतर न्यू फाजेस हे प्रोड्यूस करतो रेप्लिकेशनद्वारे आणि नंतर ज्यावेळेस पूर्णपणे प्रोडक्शन हे होतं मग पूर्णपणे त्या सेलला बस्ट करून परत बाहेर पडतो. बाहेर पडल्यानंतर परत रेप्लिकेशनसाठी जो काही किंवा परत जी काही प्रोसेस आहे ती सायकल आहे ती चालू राहते आणि त्याच्यामध्ये सेल्फ रेप्लिकेशनची ॲबिलिटी आपल्याला पाहायला मिळते. आणि एकदा स्पेसिफिक एरियामध्ये एखाद्या स्पेसिफिक लोकेशनमध्ये पॅथोजनचे जे काही परिणाम आहे किंवा पॅथोजनचे जे काउंट आहे तो कमी झाला तर याच्यामध्ये अशी ॲबिलिटी आहे की तो जी काही जी सायकल आहे ती डिक्लाईनसुद्धा हा करू शकतो किंवा त्याची जी प्रोसेस आहे ती स्वतःहून स्टॉप हा करू शकतो. तर अशी स्पेसिफिक जे काही ॲडव्हान्टेज आहे तो बॅक्टेरोफाजचा आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्यानंतर ही जी की फाज थेरपी आहे याचं मेकॅनिझम हे बायोफिल्म फॉर्मेशनवरती कसं अगेन्स्ट आपण करू शकतो. तर पहिल्यांदा होतं एन्झायमॅटिक डिग्रेडेशन. तर याच्यामध्ये जो काही फाज आहे तो डीपॉलिमरेज हा जो काही एन्झाईम आहे हा प्रोड्यूस करतो जो की स्पेसिफिकली जे बायोफिल्म मॅट्रिक्स असतील किंवा जे कंपोनंट असतील त्याला टार्गेट करून ब्रेकडाऊन करण्याचं काम करतो जेणेकरून जी काही बॅक्टेरिया सेल आहे ती एक्सपोजही होते. सगळ्यात पहिल्यांदा बायोफिल्मवरती तो अटॅच होतो त्याच्या सेल सरफेस रिसेप्टरवरती. त्याच्यानंतर डीपॉलिमराइज एन्झाईमने जी बायोफिल्म असेल त्याला पूर्णपणे ब्रेकडाऊन करणार आणि पूर्णपणे जी सेल असेल ती एक्सपोजही होते. त्याच्यानंतर बॅक्टेरियल लायसिस. त्याच्यानंतर इन्फेक्शन झाल्यानंतर जो की तो त्याच्या टेल फायबरद्वारे जी DNA आहे तो त्या बॅक्टेरियामध्ये इंजेक्ट करतो. इंजेक्ट केल्यानंतर रिप्लिकेट होतो. रेप्लिकेट झाल्यानंतर जी काही जी सेल आहे ती ओपन होते, बस्ट करतो आणि त्याची जी काही प्रोजेनी असेल ती रिलीज होते आणि हे जे काही अटॅक आहे ते कंटिन्यू चालू राहतं. आणि याच्यामुळे जे काही ही लायटिक सायकल जी काही आहे याच्यामुळे जो एन्झाईम जो काही आहे जो की बायोफिल्मचं जे की पूर्णपणे प्रिंटरेशन होऊन त्याची जी बायोफिल्मची जी ॲबिलिटी आहे तो डिक्रीज करण्याचं किंवा रेजिस्ट करण्याचं काम करतो. त्या ॲडव्हान्टेजेस जर विचार केला जे बायोफिल्म स्ट्रक्चरला अँटीबायोटिक जे काही अटॅक होत आहे पण मग ते अँटीबायोटिक किल करू शकत नाही बायोफिल्म तर हे किल करण्याचं काम जो बॅक्टेरोफाज आहे तो करतो. तसंच जे रेजिस्टन्स सेल असतील किंवा त्याची जी डॉर्मंट सेल आहे त्याला ॲक्टिव्ह ठेवण्याचं काम करतो. बायोफिल्मचं जे काही बायोमास आहे ते रिड्यूस करण्याचं काम करतो. आणि आपण जर हे जे अँटीबायोटिक आहे त्याच्यासोबत जर बॅक्टेरोफाज जर सिनिंग्रिझम जर केलं तर ह्या इफेक्टमुळे ह्या कॉम्बिनेशनमुळे सुद्धा अँटीबायोटिक आणि बॅक्टेरोफाज ह्याच्याद्वारे सुद्धा आपण बायोफिल्मचं जे काही डिग्रेडेशन असेल ते करू शकतो. तर ही फास्ट थेरपी मेकॅनिझम आपल्याला बायोफिल्म फॉर्मेशन जे काही होतं आहे मेडिकल डिव्हाइसेसवरती तर ते डिग्रेड करण्यासाठी आपण करू शकतो. तर हे जे बायोफिल्म फॉर्मेशन होतं किंवा मेडिकल डिव्हाइसेसवरती बायोफिल्म फॉर्मेशन हे केलं जातं आहे तर त्याला आपण असे जे की मेडिकल डिव्हाइस आहे त्याचं सोल्युशन जर आपण पाहिलं तर फाज कोटेड जे काही सरफेस आहे ते जर आपण वापरलं जे काही मेडिकल डिव्हाइसेस असतील त्याला आपण पहिल्यांदाच प्री कोटेड जो काही बॅक्टेरोफाज आहे तो प्रोव्हाइड केला त्यामुळे जे काही बायोफिल्म आहे ते इमिडिएट जे काही प्रिव्हेन्शन आपण करू शकतो. जर इमोबलाइज फाज जो काही आहे तो त्याच्यावरती जर आपण
मेडिकल डिव्हायसेसवरती इम्प्लांट केला, तो काही काळ जो काही ॲक्टिवेट हा राहतो आणि बॅक्टेरियाचं ज्यावेळेस अटॅक होतं, तो त्यावेळेस त्याची जी काही फंक्शन आहे, जे की मशीनचं जे काही फंक्शनिंग चालू असतं, त्यावेळेस जर बॅक्टेरियाचा अटॅक होतो आहे, तर त्यावेळेस तो इमोबिलाइज जे काही फाज असेल तो मोबिलाइज होतो आणि जे बॅक्टेरियाला पूर्णपणे जे काही बायोफिल्म फॉर्मेशनपासून रेजिस्ट करतो. तर फाज लोडेड जे काही हायड्रोजेल असेल किंवा जे बायोकम्पॅटेबल जे काही हायड्रोजेल आहे, ते जर आपण फाज कॉकटेलसोबत जर कंबाईन केलं, कंटेन केलं आणि ते जर इम्प्लांट केलं, तर त्यामुळे जे काही थेरापेटिक जो काही फाज आहे तो रिलीज होऊन जे की कॉर्नायझेशन होतं आहे किंवा जे अर्ली पिरियडमध्ये जे की क्रिटिकल जे इन्फेक्शन होणं आहे ते सुद्धा आपण याच्यापासून रोखू शकतो. तसंच हे जे की जेनेटिकली इंजिनिअर जे फाज आहे, त्यामुळे जो काही आपण त्यातला जो स्पेसिफिक एन्झाईम आहे डीपॉलिमराइज, त्याला जर आपण इन्हॅन्समेंट केली, तर त्यामुळे ॲज अ बायोफिल्म डिस्पर्सल जो एजंट आहे तो म्हणून काम करू शकतो किंवा जे अँटीमायक्रोबियल जे पेप्टाईड असतील किंवा बायो कंट्रोल ॲज अ मल्टी मेकॅनिझम म्हणून सुद्धा आपण याचं क्रिएट किंवा त्याचं ॲप्रोच आपण हा वाढवू शकतो. तर या व्हिडिओमध्ये आपण जे मेडिकल डिव्हायसेसवरती जी बायोफिल्म तयार होते, म्हणजे एकदम सिम्पल आहे, जो स्पेसिफिक डीपॉलिमराइज हा जो एन्झाईम आहे तो ॲक्ट होतो, त्यामुळे बायोफिल्म जी आहे ती पूर्णपणे ब्रेकडाऊन होते, जो की त्याच्यामध्ये ॲबिलिटी आहे बॅक्टेरियाफाजमध्ये हा डीपॉलिमराइज एन्झाईम प्रोड्यूस करण्याची. ती बायोफिल्मला डिग्रेड करते, टार्गेट करते, ब्रेकडाऊन करते. त्याच्यानंतर जी सेल असेल ती एक्सपोज होते आणि एक्सपोज झाल्यानंतर पुढचं जे फंक्शनिंग आहे बॅक्टेरियाचं, जे की लायसिस करणं हे चालू होतं, रिप्लिकेट होणं, आणि त्यामुळे ही जी सायकल आहे ती कंटिन्यू चालू राहते. तर अशाद्वारे जो बॅक्टेरियाफाज आहे तो बायोफिल्म जे काय आहे तिला कंट्रोल हे करू शकतो मेडिकल डिव्हायसेसवरती. तर या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही नक्की कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. आणि जर तुम्हाला एखाद्या स्पेसिफिक टॉपिकवरती जर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल ते सुद्धा तुम्ही कमेंट हे करू शकता. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.